लवकरच सुरू होत आहे आता धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास. पण हा अधिक मास नेमका आता कधीपासून सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत असणार आहे, तर ते आपण बघणार आहोत. आता बघा, ह्या महिन्याला इतकं धार्मिक महत्त्व का दिलं जातं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की धोंड्याच्या महिन्याची संपूर्ण माहिती जी काय आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅनल आपल्या या स्वामींची लेक सईमध्ये. तर धोंड्याचा महिना म्हणजे नक्की काय? तर बघा, धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास किंवा त्याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं. हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या वेळेमध्ये म्हणजे थोडासा फरक पडतो. आता तो फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच आपण अधिक मास असं म्हणतो. आता बघा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या महिन्याला प्रेमानं धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे काही ठिकाणी या शब्दाने उच्चारलं जातं. तर आता यावर्षी बघा, 2026ला धोंड्याचा महिना कधीपासून कधीपर्यंत असणार आहे, तर यावर्षी 17 मे 2026 म्हणजे मला वाटतं की परवापासूनच धोंड्याचा महिना सुरू होतोय. तो 17 मे 2026 ते 14 जून 2026पर्यंत असणार आहे. तर या पूर्ण महिन्यात आपण धार्मिक कार्य काय काय करायचे, तर जप, दान, पूजा, व्रत यांना खूप महत्त्व दिलं जातं. जेवढ्या आपल्याला पूजा, दान, धर्म करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. खूप पुण्याचं काम आहे हे. आणि या महिन्याला सुद्धा बघा, पुरुषोत्तम माससुद्धा म्हटलं जातं. आता पुराणानुसार इतर महिन्यांनी या महिन्याला कमी लेखलं होतं. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं. आता भगवान विष्णूंचं एक नाव पुरुषोत्तम असल्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम माससुद्धा म्हणायला सुरुवात झाली. तर हा महिना अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जात होता किंवा अजूनही जातो. तर बघा, अधिक मासात बरेच लोक काय काय करतात, म्हणजे खरं तर विष्णू भगवानांची पूजा तर खूप केली जाते. जप तप करतात, मंदिरात सुद्धा जातात, दानधर्म करावं, गीता आणि धार्मिक ग्रंथसुद्धा खूप वाचले जातात, उपवाससुद्धा केले जातात. तुम्हालासुद्धा जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही मंडळी करू शकता. असं म्हटलं जातं की या महिन्यात केलेलं पुण्य अनेक पटीनं वाढतं. महिलांसाठी तर विशेष महत्त्वाचं म्हणजे अधिक मासात विवाहित महिला वाण देतात. तर त्यावर सुद्धा आपला एक डिटेल व्हिडिओ येणार आहे, लेकीने आईची ओटी का आणि कशी भरावी. तर अधिक मासात विवाहित महिलासुद्धा बघा वाण देतात. लेकी म्हणजे ज्या आईंना मुली असतील त्या लेकी आईची ओटी भरतात. घरात हळदी कुंकू कार्यक्रमसुद्धा केले जातात. ही परंपरा प्रेम, आदर आणि कुटुंबातलं नातं मजबूत करण्यासाठी सुद्धा मानली जाते. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या महिन्यात करायच्यात. आणि काय करणं टाळायचं तर वादविवाद, कोणाला दुखावणं, खोटं बोलणं, चुकीची कामं. या महिन्यात आपल्याला मन शांत आणि सकारात्मक चांगले विचार, चांगली आचारधारणा ठेवायचे. कोणाबद्दल वाईट विचार कधीच खरं तर चिंतू नये, पण या महिन्यात तरी आपण पुरेपूर चांगला प्रत्येकाने प्रयत्न करावा. तर अधिक मासाचा धार्मिक फायदासुद्धा खूप आहेत. असं म्हटलं जातं की या महिन्यात केलेल्या जपाला विशेष फळ मिळतं. दानधर्म केल्यानं पुण्य वाढतं, घरात सुख समृद्धीसुद्धा येते आणि मनाला शांतीसुद्धा मिळते. तर मंडळी बघा, ह्या महिन्यात जेवढं तुम्ही आपल्या सेवा करचाल, पूजा पाठ जे काही करचाल त्याचं पुण्य आपल्याला 10 पटीने मिळणार आहे. तर अधिक मास आपला हा 16 मेपासून 14 जूनपर्यंत असणार आहे. आणि त्याचं धार्मिक महत्त्व, अधिक मासात कोणती पूजा किंवा तुम्ही परंपरा पाळणार आहात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती कशी वाटली तर एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन असेच धार्मिक रिलेटेड व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.